नमस्कार, मी विलास बडे, अन्नदाता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण वाडीपासून गाडीपर्यंत प्रगती केलेल्या एका आदिवासी बहुल बासमासी शेती करणाऱ्या आणि वनवासी गावाला भेट देणार आहोत। गारपिटीने नुकसान झालेल्या शेडनेट धारकांना सरकारने कसं वाऱ्यावर सोडलंय याची आपल्याला माहिती घ्यायची आहे। त्याचबरोबर दिल्लीत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर होणाऱ्या बैठकीत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीबद्दल मांडलेली मतं आपल्याला जाणून घ्यायची आहेत। चला तर बुलेटिनची सुरुवात करूयात अन्नदाता ठळक। हवामान विभागाने येत्या 3 दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पुन्हा गारपिटीचा अंदाज वर्तवलाय। याचा फटका नाशिकच्या द्राक्षांपासून जळगावच्या खेडीपर्यंत आणि विदर्भातल्या संत्रा मोसंबीच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। त्याचबरोबर या दोन्ही भागातल्या काढणीतल्या आलेल्या रब्बी पिकांनाही फटका बसेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढी खबरदारी घेता येईल तेवढी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशातही गारपिटीने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना झोडपून काढलं, पण मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्राच्या तुलनेत जवळपास दुप्पट मदत शेतकऱ्यांना जाहीर केली आहे। मध्य प्रदेश सरकार गारपीटग्रस्तांना हेक्टरी 30,000 रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच केली आहे। शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। सध्या नवी दिल्लीत शेतकरी, शास्त्रज्ञ आणि शेती क्षेत्रातल्या विविध तज्ञांसोबत पंतप्रधानांची बैठक सुरू आहे। यात 250 पेक्षा जास्त शेतकरी प्रतिनिधी सामील झालेत। महाराष्ट्रातूनही बरीच तज्ञ मंडळी या बैठकीत सामील झाली आहे। बातमी पाण्यासंदर्भातील वाशिम जिल्ह्यात विदर्भ पाटबंधारे विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात पेनगंगा नदीवर 11 बॅरेजेसची निर्मिती करण्यात आली। याकरता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्यात आली। शेतकऱ्यांच्या हिताकरता उभारण्यात आलेल्या या बॅरेजेसचं पाणी शेतकऱ्यांच्या सिंचन बंद करून वाशिम शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता राखीव ठेवण्यात आल्यानं शेतकरी सिंचनापासून वंचित राहत असल्याच्या निषेधार्थ वाशिम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। यावेळी अनेक कार्यकर्ते आंदोलनासाठी थेट पाण्यात बसून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते। सदाभाऊंना जालन्यात काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। गारपीटग्रस्तांना न भेटताच मंत्री त्यामुळे परतलेले आहेत। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे जालना तालुक्यातल्या गारपिटीने बाधित थार, वंजार, उमरत आणि वाघरोळ जहांगीर या गावांची पाहणी करण्यासाठी नियोजित दौऱ्यावर आले होते। त्यांच्या दौऱ्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धाबेडी फाट्याजवळ राज्यमंत्री खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं खोत यांनी दौऱ्यावर जाण्याचं टाळलं। नगर जिल्ह्यातल्या राजुरी गावात नुकताच एक डाळिंब मेळावा भरला आणि या मेळाव्यात डाळिंब पिकावर येणाऱ्या रोगांची आणि किडींची शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली। रासायनिक निविष्ठांचा अतिरेकी वापर टाळता यावा यासाठी शेतकऱ्यांना जमिनी सुपीक ठेवता याव्यात यासाठी डाळिंब तज्ञांनी मार्गदर्शन केलं। तर या होत्या शेती जगतातल्या सगळ्या ठळक घडामोडी। यानंतर आपण बघणार आहोत यशोगाथा। पालघर जिल्ह्यात आदिवासी ठाकर समाजाची बहुतांश गावं आहेत। शेती करण्याऐवजी इथले बरेच जण मजुरी करण्यावर भर देतात। पण एका शिक्षक दाम्पत्यानं आपल्या गावात स्वतः शेती करत इतरांना देखील शेती करण्यासाठी प्रेरित केलं। त्यांचा सकारात्मक परिणाम झाला आणि या गावातल्या प्रत्येक घरात एक वाडी आणि एक गाडी उभी राहिली। त्यांची ही यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण पालघर जिल्ह्यात जाणार आहोत। आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातलं वनवासी हे निसर्ग संपदेनं नटलेलं गाव। कधी काळी मागासलेपणानं जगणाऱ्या गावातली भाजी आता मात्र एसटी, खासगी वाहनं, कारच्या मदतीनं जव्हार पालघरच्या बाजारात पोहोचू लागलीय। इथूनच ताजा पैसा गावात येऊ लागलाय। परिणामी गावात आर्थिक उन्नती झालीय। पण दशकभरापूर्वी हे चित्र असं नव्हतं। आमच्या गावात पहिलं सुरुवातीला सर्व लोक बाहेर कामाला जायचे।
भिवंडी ठाणा चल्यानंतर व्हायची. अख्खे लोक बाहेर कामाला जायचे, होडगेवर जायचे रेती काढायला. 40 फूट आत बुडून काय बुडायचं काय खेसायचे आणि भात लाणीला जायची. सर्व इकडं आम्ही सर्व हमाली करायचो. पूर्वी गावात हंगामी भातशेती व्हायची. भात निघाल्यानंतर सगळी मंडळी वीट भट्ट्या किंवा बोटीवर कामासाठी स्थलांतरित व्हायची. आजही या भागातून मोठ्या प्रमाणात मजूर भिवंडी, पालघर, जव्हारला शहरामध्ये मजुरीसाठी जातात. ते आम्ही पाठपुरावा करून ते धरण तयार केलं. धरण तयार केल्यानंतर मग आम्ही बाहेरनी वाड्या दिल्या, त्या वाड्या लावल्या. वाड्या लावल्यानंतर लोकांनी भरपूर मेहनत केली आणि नंतर मग आम्हाला कलमा शिकवली. बाहेरनी कलमा शिकवली. ती कलमा शिकवल्यानंतर आम्हाला त्याच्यातून उत्पन्न मिळायला लागलं. मी लहान शेतकरी आहे, अर्धी वाडी माझी आहे, पण आंबे कलमातून मी 1 लाख रुपये काढतो. काजूतून 30,000 काढतो. मोगऱ्याच्या कलमातून 70,000 काढले. या गावातलं शिक्षक असलेलं गावंड दाम्पत्य पहिल्यांदा शेती करू लागलं. गावकऱ्यांनी सुरुवातीला त्यांची खिल्ली उडवली, पण गावातल्या बंधाराच्या सिंचनाच्या भरवशावर त्यांनी फुलवलेला मळा सगळ्यांनाच प्रगतीच्या मार्गाकडे आकर्षित करून गेला. दोघे नवरा बायको आम्ही शिक्षक असल्यामुळे आम्ही घरामध्ये 10च्या अगोदर सकाळी व पहाटे लवकर उठायचो, शेती करायचो. शेती ते टमाटर भाजीपाला घेतला की जव्हारला नेऊन विकायचं आणि नंतर ते शाळेवर निघून जायचो. आणि मग आमच्या गावातलं हळूहळू काशीनाथ गावित, लहू गवळी, सोन्या पवार यांनीही आमचं अनुकरण केलं. आणि त्यांनी असं ठरवलं की सर मास्तर आपण एकत्र येऊ आणि तुम्ही ज्या पद्धतीने शेती करता त्या पद्धतीने आपण सर्व एकत्र येऊन शेती करू आणि आपल्या गावाचा कायापालट करू. मग आम्ही सर्वांनी एकत्र ठरवलं. गावातले तरुण शेतकरी नितीन चौधरी यांनी गावंड्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती कसायला सुरुवात केली. आज ते भाजीपाला, मोगरा, फळपिकं, काळी मिरी याची शेती सहज करतायत. जवळपास 8 जणांच्या कुटुंबाची या शेतीतून वार्षिक 5 लाखांची उलाढाल होते आहे. जे आमच्या इथे गावात वनवाशीमध्ये गावंडा सर आहेत, हे दोन्ही शिक्षक आहेत. यांनी पहिली प्रगती केलेली, यांनी भाजीपाला वगैरे पहिलं यांनी केलेला आहे. तर त्यांचा भाजीपाला आम्हाला लाजा यायचं. तुम्ही भाजीपाल्याचे जव्हारमध्ये नेऊन विकायचे तर आम्हाला लाजा यायचं. तर आम्ही पण विचार केला काय आपण किती बाहेर जायचं म्हणजे कामावरती, तिकडे शेठ लोकांकडे जायचं, तिकडे पण ते फसवणूक करायची, आमचे पैसे द्यायचे ते बाकीचे पैसे द्यायचे पण नव्हते. मग आम्ही पण विचार केला का आपल्या शेतीमध्ये आपण पण काहीतरी करू. मोगऱ्याच्या शेतीनं नितीन यांना प्रगतीची मोठी संधी दिली आहे. मुरबाड, डोंगरदऱ्यांच्या जमिनीवर त्यांनी शेती फुलवून दाखवली आहे. माझ्या सीजन मध्ये मोगरा 40 ते 50 किलो निघतो सीजन मध्ये. आणि तो मोगरा आमचा एक कलेक्शन जे आमचं आहे तिथं नेतो, तिथं पूर्ण वजन करतो. तिथून एक बाईक वर एक माणूस घेऊन जव्हार परत जातो. तिथं जी घोडबंदर मार्गे बस आहे ठाणा, त्याला नेतो. तिथून परत उतरतो. तिथून परत रिक्षा पकडून इथं जायला लागतं. दादर मार्केटला पाठवतोय आम्ही. बर, मला तू सांग की आणखीन तू कलम वगैरे कशी आणि आंब्याची कलम करतो, मोगऱ्याची कलम करतो. आज या वनवासी गावात किमान 70 वाडे आहेत. जवळपास 100 कुटुंब इथे आनंदानं भाजीपाला आणि मोगरा फुलांची शेती करू लागलेत. जेमतेम 8 ते 10 वर्षात या गावानं मोठी प्रगती करून दाखवली. हातावरचं पोट असलेल्या मजुरांच्या या गावातला प्रत्येक माणूस आज वार्षिक 1 लाखापासून 5 लाखांपर्यंतची उलाढाल करू लागलाय. त्यामुळे गावात टोलेजंग घरं आणि घरासमोर 4 चाकी दिसू लागल्यात. त्यांनी माझ्या कुटुंबाचं, आम्ही दोघंही शिक्षक आहेत, आमचं अनुकरण केलं आणि आज सर्व स्वतः गावामध्ये भाजीपाला विकतात. गावामध्ये 70 ते 80 वाड्या आहेत, भाजीपाल्याच्या वाड्या आहेत आणि त्या सर्व भाजीपाला गावातून काढून आणि त्या जव्हार मार्केटला नेऊन विकतात. आणि आज आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाच्या घरात वाडी आणि गाडी हे सर्वांचं 100% झालेलं आहे. आणि आमच्या गावाचं स्थलांतर आता सध्या तरी कुठे जात नाहीत, थांबलेलं आहे. आणि त्यामुळे आमचं गाव खरंच वनवासी नसून ह्या वनवासी गावाने नंदनवन केलंय. वनवासी गाव उन्हाळ्यात एका महिन्यात किमान 7 ते 8 टन मोगऱ्याची फुलं दादर मार्केटला विक्रीला पाठवतं.
तर फुलशेती आणि भाजीपाला शेतीतून गावात वार्षिक किमान 50 लाखांची उलाढाल होतीये. या मागास भागातल्या गावकऱ्यांनी गावंड दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली साधलेली आर्थिक प्रगती इतर मागास गावांना प्रगतीसाठी निश्चितच प्रेरणा देईल. पालघरहून विजय राऊतसह संदीप भुजबळ, न्यूज 18 लोकमत. तर हा होता मागास वाडीतल्या गावांचा गाडीपर्यंतचा प्रवास. काल नवी दिल्ली इथं केंद्र सरकारनं देशातल्या 250 पेक्षा जास्त कृषी तज्ज्ञांना एकत्र बोलावून एका परिषदेची सुरुवात केली. या परिषदेत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यावर सकारात्मक चर्चा होणार आहे. या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते झालं. कि मैं बात कर रहा था कि 2003-4 की सिफारिश से 3 प्रकार के नियमों में बदलाव और 16-17 राज्यों ने अपने नियमों में बदलाव किया और जो 585 मार्केट को ही मंडी बनाने का जो हमने लक्ष्य तय किया था उस लक्ष्य पर पहुंचने वाले. ऐसी खेती जिसमें किसान को बाजार से कोई वस्तु खेती के लिए न खरीदनी पड़े और ये खेती निश्चित रूप से आय को डबल करने का बहुत बड़ा माध्यम बन सकती है. दरम्यान या परिसंवादाच्या पहिल्याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी उपस्थित मान्यवरांना हिमाचल प्रदेश सरकारनं केलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या सुभाष पाळेकर तंत्राच्या प्रयोगांची माहिती दिली. जागतिक हवामान बदलाच्या काळात देशी गायींच्या शेण गोमूत्राच्या मदतीनं निर्माण होणाऱ्या नैसर्गिक निविष्ठा शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरत असल्याचा अनुभव आहे. आचार्य देवव्रत स्वतः देखील सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेतीतंत्राचं शेती कसत असून त्यांचे अनुभव अतिशय सकारात्मक आहेत. या परिषदेत त्यांनी हिमाचल प्रदेशातल्या कृषी विद्यापीठांनी झिरो बजेट शेतीवर केलेल्या संशोधनाची देखील माहिती दिली. 2 तरह के प्रयास चल रहे हैं. एक रासायनिक है जो वर्तमान में पूरे देश में चल रही है और उसके दुष्परिणाम हमारे सामने आने शुरू हो चुके हैं. उससे मिट्टी की उर्वरा शक्ति बहुत कमज़ोर पड़ चुकी है और मित्र जीव समाप्त हो चुके हैं और वो अपना पर्यावरण को भी दूषित करने का काम करती है. लोग उसको खा करके बीमार हो रहे हैं. दूसरी खेती है जैविक खेती, जिसको आज काफ़ी प्रचारित किया जा रहा है, लेकिन वैज्ञानिकों का और लोगों का अब तक मान्यता है कि जैविक खेती से भी उत्पादन पहले 3 साल कम होता है. तो ऐसी स्थिति में किसान उसको सहन नहीं कर पाएगा और उस पर लागत भी यूरिया और DAP की तरह ही जैविक उत्पाद जो लोगों ने बनाने शुरू कर दिए हैं वो किसान खरीदेगा तो उसकी आय उससे नहीं बढ़ पाएगी. तीसरा विकल्प है पद्मश्री सुभाष पालेकर जी का, जिसका लक्ष्य है जीरो बजट प्राकृतिक खेती. ऐसी खेती जिसमें किसान को बाजार से कोई वस्तु खेती के लिए न खरीदनी पड़े. वो घर पर ही अपना खाद तैयार करे, घर पर ही अपने बीज तैयार करे, घर पर ही अपनी सारी व्यवस्था करे और यह बहुत सफल खेती है. 40 लाख किसान भारत का दक्षिण भारत में इसको करता है. मैं खुद 200 एकड़ में करता हूँ, मेरे साथी करते हैं और यह खेती निश्चित रूप से आय को डबल करने का बहुत बड़ा माध्यम बन सकती है, क्योंकि इसमें लागत शून्य हो गई तो ये भी एक आय का रास्ता बन गया. और हम मल्टी क्रॉप उसमें लगाते हैं और ज़मीन की उर्वरा शक्ति बहुत बढ़ जाने के बाद मित्र जीव बहुत बढ़ जाते हैं, शत्रु जीव को स्वतः खाते हैं, तो उसमें पेस्टिसाइड की भी जरूरत नहीं पड़ती और खाने वाले को जीवन मिलता है. गाय का भी उसमें रक्षा है, पर्यावरण की भी रक्षा है और किसान की आय डबल होने का बढ़िया तरीका है. यासोबत आपण बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर शेती जगतातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा अन्नदाता. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय शेतकऱ्यांच्या हक्काचं बुलेटिन अन्नदाता. गेल्या आठवड्यात विदर्भ मराठवाड्यात झालेल्या तुफान गारपिटीचा शेडनेट आणि पॉलीहाऊस धारकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. या शेतकऱ्यांचं झालेलं अतोनात नुकसान आणि सरकारची मिळणारी मदत म्हणजे 2 परस्पर विरोधी टोक आहेत. आजवर सरकारनं शेडनेट पॉलीहाऊस धारकांना त्यांच्या उभारणीसाठी प्रोत्साहन दिलं, तसंच ते दुरुस्त करण्यासाठी हातभार लावावा अशी राज्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
वाशिम जिल्ह्यातल्या तामसी गावच्या कव्हर माय लेकरांना एका गंभीर संकटानं त्रासलंय. गेल्या आठवड्यात त्यांच्या शेडनेट आणि टोमॅटोच्या उभ्या प्लॉटवर गारांनी कहर केला. आधुनिक शेतीसाठी 2012 साली उभारलेलं शेडनेट गारांच्या तडाख्यांनी तिसऱ्यांदा पुरतं उद्ध्वस्त झालंय. दिलीप कवर यांच्या आईला मुलानं हिरवीगार फुलवलेली शेती क्षणात उद्ध्वस्त झालेली बघवेनाशी झाली आहे. 1 एकर टमाट्याचं पूर्ण नुकसान झालं. शेडनेट उभारलं पोरानं, त्याचंही नुकसान झालं. काय करावं आता, सरकार काहीच मदत देत नाही. देईल मदत समजा, पण शेडनेटचं काय? हो, पिकाला देईल मदत, पण शेडनेटचं काय करावं आता. 5-6 लाख रुपये खर्च लागले. 3दा गारगुंडा झाला. काय करावं आता त्याला. आता हे बी एका एकरात टमाटे नेमके चालू झाले तर ते नुकसान झाले. हरभऱ्याचं 1-1.5 एकराचं नुकसान झालं. आता काय करावं, सरकारनं काहीतरी मदत करायला पाहिजे. दिलीप कवर यांनी 2012 साली वाशिम जिल्ह्यातलं पहिलं शेडनेट उभं केलं होतं. आतापर्यंत त्यांना 3 वेळा गारपिटीनं झोडपलंय, पण त्यांनी हार मानली नव्हती. तिसऱ्यांदा उभं केलेलं शेडनेट काकडीचं पीक असताना गेल्या आठवड्यात गारपिटीनं पुन्हा फाटून गेलंय. 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करून स्ट्रक्चर पुन्हा उभारलं, पुन्हा मोठ्या जिद्दीनं उभा राहिलो. आणि आता 2018ला सध्या याच वर्षी मी सध्या नवीन नेट टाकली, कारण माझं स्ट्रक्चर जुनं असल्यामुळे नेट बदलायला आली होती. नेट बदलली, त्याच्यावर माझा 2 लाख रुपये खर्च झाला. हे जे पीक आहे दिसून आलं याच्यामध्ये काकडीचं, याच्यावर माझा 70 ते 80 हजार रुपये खर्च झाला. आणि आज तुम्ही बघताय की संपूर्ण शेडनेट हे उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे मी आत्ता लावलेला पैसा हा निघण्याची आशा होती, परंतु या आसमानी आणि सुलतानी संकटानं, या गारपिटीनं मला उद्ध्वस्त करून गेला. गेल्या आठवड्यातच कवर यांनी शेडनेटसाठी 2 लाखांचा खर्च करून दुरुस्ती केली. पण निसर्गाच्या संकटापुढे कोणाचं काहीच चालत नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. सरकारकडे आतापर्यंत त्यांनी मदतीसाठी याचना केली, पण कृषी खात्यानं त्यांना कोणतीच मदत दिलेली नाहीये. पीक विम्यात मदतीचा नियम नसल्यानं ते पुरते हैराण झालेत. जसं शासन इतर पिकांना पीक विमा देते किंवा नुकसान भरपाई देते, परंतु एवढं मोठं शेतामध्ये स्ट्रक्चर किंवा शेडनेट उभं केलेलं असताना 6 लाख रुपये 7 लाख रुपये खर्च केलेला असताना शासन याला काहीच देत नाही. तरी शासनाकडे माझी ही अपेक्षा आहे की शासनाने याला काहीतरी भरीव आर्थिक मदत करावी. सरकार आधुनिक शेतीसाठी शेडनेट, पॉलीहाऊस धारकांना लाखोंचं अनुदान देत आहे, पण हे शेतकरी गारपीट किंवा वादळानं उद्ध्वस्त झाल्यावर त्यांना मात्र काहीही मदत न करता वाऱ्यावर सोडून देत असल्याचं वास्तव दिलीप कवर यांच्याकडे पाहिल्यानंतर दिसून येतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वबळावर आधुनिक हायटेक शेती करताना भविष्यात निसर्गाच्या बसणाऱ्या दणक्यांनाही स्वबळावरच झेलण्याची मानसिकता करून घ्यावी. मनोज जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, वाशिम. सरकारनं राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला, त्यामुळे भाकड गायींचं करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण होऊन कधीकाळी कत्तलखान्यांकडे जाणाऱ्या गायी आता गोशाळेत जात आहेत. पण गोशाळांना मदत करण्याचं धोरण फक्त कागदावरच आहे. ही बातमी आपल्याला बघायची आहे, पण नरेंद्र मोदी बोलतायत, आपण थेट तिकडे जातो. कृषि पद्धतियों को देखकर हैरान रह गए. इतनी उन्नत व्यवस्था, इतनी उन्नत तकनीक, वैज्ञानिक पद्धति पर आधारित हमारे कृषि ने पूरे विश्व को बहुत कुछ सिखाया. हमारे यहाँ गाग और भड्री जैसे किसान कभी भी हुए जिन्होंने खेती पर मौसम को लेकर बहुत सटीक कविताएं लिखी. लेकिन गुलामी के लंबे कालखंड में ये सारा अनुभव, कृषि को लेकर के बनाई गई हमारी सारी व्यवस्थाएं ध्वस्त हो गई. स्वतंत्रता के बाद हमारे देश के किसान ने अपना खून पसीना बहा कर खेती को फिर से संभाला. आजादी के बाद दाने दाने को तरस रहे देश को हमारे किसान ने खाद्यान्न के मामले में आत्मनिर्भर बना दिया. पिछले वर्ष तो हमारे किसानों ने परिश्रम से खाद्यान्न और फल सब्जियों का उतना उत्पादन हुआ जितना पहले कभी नहीं हुआ. ये हमारे देश के किसानों का सामर्थ्य है कि सिर्फ 1 साल में देश में दाल का उत्पादन लगभग 17 मिलियन टन से बढ़कर लगभग 23 मिलियन टन हो गया है.
स्वतंत्रता के बाद की इस यात्रा में एग्रीकल्चर सेक्टर का विस्तार तो हुआ, लेकिन किसान का अपना व्यक्तिगत विकास और सिकुड़ता चला गया। खेती से आमदनी दूसरे सेक्टरों की तुलना में कम हुई, तो आने वाली पीढ़ियों ने खेत में हल चलाना छोड़कर शहर में छोटी मोटी नौकरी करना ज्यादा बेहतर समझा। समय ऐसा आया कि देश को फूड सिक्योरिटी देने वाले किसान की अपनी इनकम सिक्योरिटी खतरे में पड़ गई। ये स्थितियां आपको पता है, बल्कि संभवतः मुझसे भी शायद ज्यादा पता है। तेव्हा या सगळ्या विषयाच्या संदर्भात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना काय दिलासा देतात, कशा प्रकारचा दिलासा देतात हे बघणं महत्त्वाचं आहे। अन्नदातामध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18।